चला आपण छान अशी मस्त आज मिसळ बनवूया। त्यासाठी घेतलेली आहे आपण मोड आलेली अशी मटकी घेतलेली आहे। लागणारं साहित्य 2 चिरलेले कांदे, कोथिंबीर आणि 1 चिरलेला टोमॅटो अशा प्रकारे घेतलेलं आहे आपण साहित्य। आता मस्त असं आपण मटकी मस्त उसळ करून घेणार आहोत। मटकीची अशा पद्धतीने करणार आहोत आपण मिसळ। छान असं मस्त आपण कढईमध्ये घेतलेलं आहे तेल टाकून। आता तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी। तेल झालेलं आहे मस्त गरम, आता टाकूयात मोहरी। मोहरी झालेली आहे मस्त अशी तडतड, आता टाकूयात कांदा। कांदा छान भाजून घेऊयात। कांद्याला छान असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। आपला कांदा छान असा भाजत आहे। कांदा छान असा भाजलेला आहे। आता टाकूयात टोमॅटो। टोमॅटोला छान घेऊयात परतून। टोमॅटो छान परतत आहे। आता टाकूया शेंगदाणे। थोडेसे शेंगदाणे पण टाकून घ्यायचे, म्हणजे कसं छान लागते मटकीची उसळ आणि मस्त अशी मिसळ मस्त लागते। घेऊयात टाकून लाल चटणी, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घेऊयात मस्त हलवून। टाकूयात छान मटकी, घेऊयात मस्त हलवून। अशा पद्धतीने मस्त अशी छान आपण मटकी घेतलेली आहे हलवून। आता 2 मिनिट ठेवूयात झाकून। घेऊयात टाकून कोथिंबीर। अशी झालेली आहे आपली छान अशी मस्त मटकीची उसळ तयार। आता करूयात तर्री। तेल छान गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी। मोहरीला होऊ देऊ छान। टाकून घेऊ जिरे। जिरे झाले मस्त, आता टाकू कोथिंबीर। कोथिंबीर झाली छान, आता टाकू लाल चटणी। थोडीशी टाकूयात हळद, चवीनुसार मीठ। घेऊयात टाकून पाणी। अशा पद्धतीने मस्त अशी आपली झालेली आहे तर्री, पण मस्त झालेली आहे आपली भन्नाट। अशा पद्धतीने मस्त अशी छान आपली तर्री तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मस्त अशी छान आपली मिसळ तयार झालेली आहे। अशी झालेली आहे मस्त अशी छान मिसळ आपली। एक वेळ नक्की करून बघा अशा पद्धतीने मिसळ। मस्त अशी छान झालेली आहे मिसळ आपली। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।